हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग। 10th बोर्ड एक्झाम आयुष्याच्या करिअर मधला सगळ्यात महत्वाचा पहिला टप्पा। त्यात हे बोर्डाचा रिझल्ट म्हटलं की स्टुडंट सोबतच फॅमिली, टीचर्स सगळ्यांनाच टेन्शन येतं। नुकताच बोर्डाचा निकाल जाहीर झालेला आहे। तो जो काही निकाल आहे तो काही एका दिवसात आलेला निकाल नाही आहे। वर्षभर तुम्ही जे कन्सिस्टंटली मेहनत केलेली आहे, अभ्यास केलेला आहे, सगळ्या गोष्टी बाजूला करून जे तुम्ही फोकस राहिलेला आहे त्याचा आलेला रिझल्ट आहे। ज्यांना मनासारखा रिझल्ट मिळालेला आहे त्यांना खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचं मनापासून अभिनंदन। वर्षभर जे तुम्ही मेहनत घेतलेली आहे, कन्सिस्टंटली राहिलेला आहे, फोकस करून राहिलेला आहे, त्याचा आलेला हा रिझल्ट आहे। एक यश मिळालं म्हणून जास्त काही हॅपी होऊन जाऊ नका, कारण नेक्स्ट आणखीन बरेचसे टप्पे येणार आहेत। त्या सगळ्या टप्प्यावरती तुम्हाला याच प्रकारे कन्सिस्टंटली काम करायचं आहे, याच प्रकारे तुम्हाला मनाप्रमाणे रिझल्ट आणायचे आहेत, कारण तुमच्यामध्ये एक डिसिप्लिन मध्ये राहण्याची जी सवय आहे तीच तुम्हाला नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहे। वर्षभर अभ्यास करूनही ज्यांना मनासारखं रिझल्ट मिळालेलं नाहीये त्यांनी अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। हा एक टाइम पिरियड होता, त्या टाइम पिरियड मध्ये जेवढं कन्सिस्टंटली काम करणं गरजेचं होतं तेवढं मी कन्सिस्टंटली दिलेलं आहे। मनासारखं रिझल्ट मिळालेला नसेल तर अजिबात निगेटिव्हिटी मध्ये जाऊ नका। एक टप्पा होता जिथं तुम्हाला अपेक्षित यश मिळण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट घेतले, पण काही कारणामुळे, काही सिली मिस्टेक्समुळे तुम्हाला तिथपर्यंत जाता आलं नाही, तरी काय हरकत नाही। आयुष्याच्या करिअर मधले आणखीन बरेचसे काही टप्पे येणार आहेत जिथं तुम्ही बेस्ट देऊ शकता। काही सिली मिस्टेक झाल्या असतील, काही चुका झाल्या असतील तर त्याचं एक ऑब्झर्वेशन करा, एक अनालिसिस करा की या चुका जेणेकरून नेक्स्ट स्टेप मध्ये माझ्याकडून झाल्या नसल्या पाहिजेत। नेक्स्ट रिझल्ट जो काही असणार आहे त्या नेक्स्ट रिझल्ट मध्ये मी 100% परत देणार आहे, कारण एक यश तुमचे 10 अपयश सगळं काही पुसून काढत असतो। त्यामुळं या एका गोष्टीमुळे निगेटिव्ह होऊन जाऊ नका। खरं तर तुम्ही सुद्धा विनरच आहात, कारण त्या टाइम फेज मध्ये जेवढं तुम्हाला एफर्ट्स देणं गरजेचं होतं, जेवढे तुम्हाला प्रॉब्लेम्स येत होते, सगळं काही बाजूला करून तुम्ही जो कन्सिस्टंटली प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी खरंच कॉंग्रॅच्युलेशन, कारण तुमच्यामध्ये तुमचे प्रॉब्लेम्स बाजूला करून तुमच्या गोलसाठी फोकस करण्याची तुमच्यासाठी कॅपॅसिटी आहे। तीच कॅपॅसिटी तुम्हाला उद्या पुढे घेऊन जाणार आहे। उद्या आणखीन परत लाईफ मध्ये काही ना काहीतरी संधी तुम्हाला नक्कीच भेटणार आहे, तिथं तुम्ही तुमचा 100% नक्की द्या। ह्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट, ह्याच्यापेक्षा चांगला स्कोर तुम्ही तिथे करून दाखवू शकता। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी या वर्षी बोर्डाच्या एक्झामला फर्स्ट टाइम फेस करणार आहेत त्यांनी खरंच लक्षात घेणं गरजेचं आहे की रिझल्ट खरंच किती मॅटर करतोय। काही सिली मिस्टेक झाल्या तर त्याचा इफेक्ट रिझल्ट वरती नक्कीच येणार आहे। ज्यांनी बोर्डच्या एक्झामसाठी प्रिपरेशन करणार आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही प्रकारची सिली मिस्टेक्स असू देत, कोणत्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन असू दे, आपल्याला या ठिकाणी अजिबात गरजेचं नाही। त्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहून आपल्याला फोकसपणे अभ्यास करणं गरजेचं आहे। जेवढं आज तुम्ही रिझल्ट अभ्यास करणार आहे तेवढा तुमचा रिझल्ट चांगला येणार आहे। त्यामुळे चांगलं रिझल्ट आणण्यासाठी आजपासूनच प्रयत्न करा। स्वतःशी एक प्रॉमिस करा की नेक्स्ट जो काही रिझल्ट असणार आहे तो दिवस फक्त माझा असणार आहे। त्या दिवशी मी सगळे रेकॉर्ड ब्रेक करून काही ना काहीतरी चांगला रिझल्ट त्यावेळी देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे। त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा, नेक्स्ट जो रिझल्ट असणार आहे तो दिवस तुमचा असला पाहिजे।